नमस्कार मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे, चेक करायचं आहे की आपल्या जे BSNLचं जे कव्हरेज आहे ते आपल्याला आपल्या एरियामध्ये आपण जिथे राहतो आपल्या मोबाईलमध्ये कसं चेक करायचं त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सेटिंगवरती जायचं आहे। मोबाईलची जी सेटिंग आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे। इथे तुम्ही शटर खाली केलं की वरती तुम्हाला सेटिंगचं बटन मिळून जातं। त्यानंतर तुम्हाला सिम कार्ड अँड मोबाईल नेटवर्क्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे याच्यामध्ये जे सिम आहे ते एअरटेलचं आहे, त्या सिमवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नेटवर्क्स नावाचं एक ऑप्शन मिळतं, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे सिलेक्ट नेटवर्क ऑटोमॅटिकली आहे, तर त्याला तुम्हाला ऑफ करून द्यायचं आहे। ऑफचं तुम्ही बटन दाबल्याबरोबर चूज नेटवर्क मॅन्युअली असं एक ऑप्शन येतं। त्यासाठी तुम्हाला आता नेक्स्ट वरती तिथे क्लिक करायचं आहे। इथे नंतर मग ते युअर डिव्हाइस विल डिस्कनेक्ट फ्रॉम नेटवर्क व्हाईल सर्चिंग अवेलेबल, म्हणजे तुमचं जे फोन आहे त्याचं नेटवर्क डिस्कनेक्ट होईल, ओके करायचं आहे। आणि एक वॉर्निंग देत आहे, टर्न ऑफ मोबाईल डेटा, तुमचा मोबाईल डेटा जे आहे ऑटोमॅटिकली बंद होईल, तर ओके होऊ दे। आता तो सर्चिंग करत इथे थोडा आपल्याला वेळ थांबायचा आहे, थोडा इथे वेळ लागतो। त्यानंतर जे कुठले अवेलेबल सर्व नेटवर्क्स आहे ते याच्यावरती दाखवून देतो। सर्वच मोबाईलमध्ये अशाच पद्धतीची सेटिंग असते। मोबाईल नेटवर्क्स वरती जाऊन मोबाईल सिम कार्ड नेटवर्क्स वरती जाऊन तुम्हाला हे सेटिंग बघायला मिळते। तर बघा मित्रांनो, सर्चिंग केल्यानंतर जवळपास 1 ते 2 मिनिटं 3 मिनिटापर्यंत सर्चिंग केल्यानंतर इथे दिसत आहे, इथे 4G एअरटेल अवेलेबल आहे, एअरटेल 2G, इंडिया जिओचं 4G, आयडियाचं 4G, आयडियाचं 2G, आणि इथे एक सेल 1 दाखवत आहे। सेल 1 हे जे आहे तेच म्हणजे BSNL आहे। आता जे आहे एअरटेल, जिओ, आयडिया यांचे रिचार्ज महाग आहे, तर तुमच्या इथे जी आहे सेल 1 जर असं दाखवत असेल 3G, 4G, 2G, तिथे तुम्हाला कळून जातं की तुमचं जे घर आहे तिथे कुठलं टावर अवेलेबल आहे। तिथे BSNLचं टावर अवेलेबल आहे, पण ते 3Gचं इथे अवेलेबल आहे। तर तुम्हाला जे स्विच करण्याच्या अगोदर मोबाईल सिम कार्ड तुम्हाला पोर्ट करण्याच्या अगोदर हे तुम्ही बघून घ्या, तुम्हाला स्पीड जे आहे कशी पाहिजे आहे आणि इथे अवेलेबल आहे की नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। तरीही मित्रांनो, या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।